नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे. खुशखबर आहे तुमच्याकरिता. राज्यातील तब्बल 38,000 कर्मचाऱ्यांना दर्जावाढ वेतनश्रेणी देण्यास न्यायालयाची मंजुरी देण्यात आलेली आहे. तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना दर्जावाढ वेतनश्रेणी मिळणार आहे याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आलं तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त आपल्या कर्मचारी बांधवांकडे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. मित्र हो, कुणाला नाही कुणाला नक्कीच फायद्याचा ठरेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, राज्यातील तब्बल 38,000 कर्मचाऱ्यांना दर्जावाढ वेतनश्रेणी कायम करण्यात न्यायालयाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. हा न्यायालयाचा निर्णय राज्यातील तब्बल 38,000 कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे. सविस्तर निर्णय अशाप्रमाणे: राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत वर्गाकरिता 2014 पासून नियुक्त असणाऱ्या पदवीधर शिक्षकांना देण्यात आलेली वेतनोत्तर दर्जावाढ वेतनश्रेणी रद्द करण्यात आलेली होती. त्याऐवजी सदर पदवीधर शिक्षकांना सहशिक्षक वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली होती व होणाऱ्या मागील जादा अतिरिक्त वेतनाची वसुली करण्यात येत होत्या. वसुली करण्यासंदर्भात अधिकृत परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारीमार्फत 10 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेले होते. या आदेशाच्या विरोधात पदवीधर शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. सदर याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे व वाय खोब्रागडे या द्विस्तरीय खंडपीठाने दिलासादायक निर्णय देत पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी रद्द करून वसुली करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर दिनांक 10 जून 2022 पूर्वीची स्थिती कायम ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर राज्यातील सर्वच पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी लागू करता येईल याकरिता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल देण्यात यावे व राज्य शासनाकडून त्यावर मे 2024 पर्यंत अधिकृत निर्णय देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिलेले आहेत. सदर मुख्य कार्यकारी अधिकारीच्या परिपत्रकातील राज्यातील पालघर, संभाजीनगरसह राज्यात अनेक जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांच्या दर्जावाढ वेतनश्रेणी रद्द करण्यात आलेल्या होत्या. यामुळे शिक्षक नेते व याचिकाकर्ते श्री शिवाजीराव खुडे यांनी राज्यातील तब्बल 38,000 शिक्षक कर्मचाऱ्यांनी न्यायालयीन लढाई जिंकून न्याय मिळवून दिलेला आहे. हे आहे त्याचं सविस्तर वृत्त. मित्र हो, जे आता तुम्ही ऐकलेले आहे. अर्थातच सर्व पदवीधर शिक्षकांना ही आनंदाची बातमी. याच मागणीसह राज्यातील बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये विषय शिक्षकांच्या आणि पदवीधर शिक्षकांच्या जागा या रिक्त आहेत. त्यामुळे राज्यातून असा लढा तयार व्हायला पाहिजे की विषय शिक्षक गणित आणि विज्ञानाच्या ज्या जागा खाली आहेत त्याच्यावर तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भरती घ्यायला हवी. याकरिता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून पदवीधर शिक्षकांना न्याय मिळेल आणि त्यांना वेतनश्रेणीचाही लाभ होईल. तुम्हाला काय वाटते तुम्ही आपले मनोगत लिहू शकता. काय तुमच्या जिल्ह्यामध्ये विषय शिक्षकाची भरती 2016 नंतर झालेली आहे? नसेल तर तसे कॉमेंट्स करा. चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.